काल परवा कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत साहेब यांनी राज्यातील आणि देशातील बेरोजगार युवकांना झुरळ हा शब्द वापरला आणि कॉकरोच पार्टी नावारूपाला आली। ज्या न्यायाच्या मंदिरातून जेव्हा ज्या राज्यातील तरुणाईकडं शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता व काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असून देखील केवळ सिस्टमच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील तरुणाई आज बेरोजगार आहे। अहो माननीय महोदय कुठे राहिले या राज्यातील डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब त्यांनी सांगितलं होतं की 2020 मध्ये माझा देश जगावर युवकांच्या भरोशावर राज्य करेल। पण तुमच्यासारख्या काही लोकांमुळे सिस्टम मध्ये बसून नीट सारखा घोटाळा, ज्या मोठेगावकरांनी पेपर लीक करून 24 लाख तरुणाईचा मेहनतीला, 2 वर्षांच्या मेहनतीला रातभर दिवस डोळे झाकून अभ्यास, डोळे फाडून दिवे लावून अभ्यास करून आई वडिलांच्या स्वप्नांची राख तुम्ही एका झटक्यात एका पेपरच्या लीक मुळे करता। हा काही पहिला पेपर नाहीये। सिस्टम इतकी खराब आहे की प्रत्येक कार्यालयामध्ये कुणीतरी पेपर लीक करतं। आमच्यासारख्या शेतकऱ्याचे, आमच्यासारख्या गरिबांचे पोरं अभ्यास करतात आणि नाईलाजानं तुमच्यासारखा कुठेतरी या मोठेगावकार सारखा आणि काही सिस्टम मधले भ्रष्टाचारी लोक बाहेर येतात। बाहेर येऊन तो पेपर लीक करतात आणि आपल्या नातेवाईकांना, आपल्या मुलांना, धनधानग्यांच्या मुलांना तो पेपर देतात आणि नाईलाजानं मग आम्ही कुठेतरी वेटिंगवर, आम्ही कुठेतरी 2-4 मार्काने कमी जातो। आम्ही प्रश्न पडतो, रातभर दिवस विचार करतो की देवा माझं काय चुकलं। पण तेव्हा हे नालायक भ्रष्टाचारी तुमच्यासारखे जे काही लोक आहेत, हे लोक सिस्टम करप्टेड आहे। त्याच्यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक आज बेरोजगार आहे आणि तुम्ही त्याला झुरळ म्हणता। अहो हे असं झालं की सिस्टम जसं एखादा पती पत्नी, नवरा बायको असतो, त्या बाईला बिचारीचा काही दोष नसतो, पण सगळे लोक त्या बाईला वांज म्हणतात आणि दोष असतो पोरामध्ये। म्हणजे दोष आहे तुमच्या सिस्टम मध्ये आणि तुम्ही दोष देताय बेरोजगार पोरांना। अहो त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे, शारीरिक पात्रता आहे, काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, ती वापरून देशाचा विकास करायचा सोडून तुम्ही तुमच्यासारख्या माणसाकडनं हे अपेक्षित नाहीये। तुमच्या या वक्तव्याचा मी प्रभाकर वाघमारे, महाराष्ट्र शासन जिल्हा युवक पुरस्कार प्राप्त तथा सुशिक्षित बेरोजगार युवक महासंघाचा प्रमुख या नात्यानं तुमच्या या वाक्याचा जाहीर निषेध करतो। हे वाक्य तुम्ही तात्काळ मागे घ्या, अन्यथा तुमच्या विरोधात मोठं आंदोलन भविष्यामध्ये उभं करण्यात येईल। मला सांगा काय चूक हो? मला सांगा, एखादा सरकारी आमचा MSc BEd DEd झालेला पोरगा, इंजिनियर झालेला पोरगा संस्थेवर 10 ते 15 हजार महिन्यानं काम करतो आणि तुम्ही गव्हर्नमेंट झालेल्या शिक्षकाला त्याला 80,000 ते 2 लाखापर्यंत पगार देता। दोघांचं काम एकच आहे, तो नाईलाजाने बेरोजगारच्या ठाईत जातो। एखादा गरीब आमचा बेरोजगार मुलगा असेल, त्याला 10 लाखापर्यंत लोन साठी 1 लाख रुपये लोन असेल तर तुम्ही त्याला मॉर्गेज मागता आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांना 1 कोटीपर्यंत विदाऊट मॉर्गेज तुम्ही लोन देता, वरून 35% त्यांना सबसिडी आहे। हे मोठ्यांचं सरकार आहे। एक दिवस भारतामध्ये लोकशाही ही म्हणजे 2 रुपयावरती एक श्रीमंत लोकांचं जीवन आणि गरिबांचं जीवन अशी दुफळी जर तुमच्यासारखे भविष्यात अधिकारी या ठिकाणी राहिले तर असंच होणार आहे। नीट सारख्या ठिकाणी म्हणजे इकडे आमच्या सर्वसामान्याचा पोराचा पेपर तुम्ही फोडताना, त्याला पेपर देताना त्याच्या डोक्यावरच्या बक्कल आमच्या पुरते ठेवत नाही, तिचे कपडे टी शर्ट इथून खांद्यापासून फाडता, तिला हात जाताना तिच्या पायात चप्पल ठेवत नाही। हे सर्व सिस्टम तुम्ही चेकिंग करत असताना तुम्ही हे सगळं करता, नीटचा पेपर घेताना आणि वरून म्हणता 2-2, 5-5, 10-10, 20-20 लाख घेऊन तुम्ही पेपर लीक करता। ही सिस्टमची अपयश नाही का? तुम्हाला लाजा कशा वाटत नाही असं बोलताना? म्हणून तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे असे वाक्य करताना। म्हणून मला सांगायचंय, यापुढं कुणी सुशिक्षित बेरोजगार युवकावर बोलताना 10 वेळेस विचार करा, कारण तुम्ही जबाबदार आहात। जबाबदार व्यक्तीने बोलताना विचार केला पाहिजे, अन्यथा आम्ही आमचं जगतो आहोत, जगू द्या, नाही तर आम्ही सिस्टमच्या विरोधात उभे राहू। तुम्ही सिस्टम मध्ये असून काय कामकाज करता, किती शासनाचा पगार किती घेता, लोकसेवक किती पगार घेतो आणि काय काम करतो, काय धंदा करतो? एखाद्या माणसाला क्लास 3चा माणूस, एक मोठी बिल्डिंग होते, पगार, अरे काही नालायक लोक पगाराला हात सुद्धा लावत नाही।
तुम्हाला सांगतो, इतके काही काही भ्रष्ट अधिकारी, भ्रष्टाचार तुम्ही करायचा आणि तुम्ही वरून आम्हाला बोलायचं, राज्यातल्या बेरोजगारांना बोलायचं. आणि तुमच्या नियतीने डाव फिरला ना, तुमच्या आस्त्या सुद्धा घरी जाणार नाही. एखादा अपघात होऊन इतका नियतीचा डाव खराब असतो. म्हणून भ्रष्टाचारांना विचार करा. आम्ही आमच्या कष्टाने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक, देशातील सुशिक्षित बेरोजगार त्याच्या मेहनतीनं तो काम करतो आहे. त्याच्या जखमेवर मीठ चोळू नका. तुम्ही आधीच 1, 2, 4 बोटा मोजण्याच्या जागा काढता आणि डीडी आणि चलांच्या माध्यमातून सावकारी वसुली त्याला करता. तुम्हाला तुमच्या सिस्टमचा आम्हाला आधीच राग आला आहे. त्यामुळे सिस्टमने तरुणाईच्या बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळू नये, एवढंच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे. यापुढे भविष्यात कुणीही बोलताना विचार करावा, एवढंच मला सांगायचं आहे. मी प्रभाकर वाघमारे, सुशिक्षित बेरोजगार युवक महासंघ प्रमुख, बुलढाणा. थँक्यू.